नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। दुपारचे 2:30 वाजलेत मित्रांनो। आलोय आता मी कंपनीत, एवढ्यातच पोचलो का रात्री 8 वाजता आपण किकवीतून निघालो होतो, मोरवाडीतून लोड करून। रात्री किनीचे टोल नाक्यावर वगैरे येऊन आम्ही जेवण वगैरे केलं। त्याच्यानंतर आधीमध्ये कुठंच थांबलो नाही, जास्त टाइमपास वगैरे पण नाही केला, कुठं हे नाही। बंकापूरला मी बरोबर सकाळी 7 वाजता पोचलो होतो। मग 7 वाजता शेटला उठवलं, मग त्याच्यानंतर शेटनी गाडी घेतली तर डायरेक्ट आम्ही इथंच आलो। पण मध्ये फक्त कडूरच्या सागरपाटणा म्हणून गाव आहे, तिथं जेवण केलं। जेवण करून परत डायरेक्ट इथंच आलो, कारण की इथं आजूबाजूला काय चहा पण साधा भेटत नाही। कारण की कंपनीवाल्यांनी पहिले सांगितलं होतं जेवण वगैरे काही तुम्हाला लागल तर पार्सल घेऊन या। गाडी तर खाली होणार आहे आज 100%, त्याच्याबद्दल वाद नाही, कारण की त्यांना अर्जंट माल आहे। आता बघू कधी खाली करतात आणि काय करतात। नशीब आलो ते तरी, असं वाटलं होतं की पोचणार नाही, पण लवकरच आलो। 2-2:30 म्हणजे नॉर्मल टाईम आहे। त्यांना मी काल निघताना सांगितलं होतं की 6 वाजेपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो, पण कमीत कमी 4 तासच आम्ही अगोदर आलो, त्यामुळे खाली होणार। आता 1-2 गाड्या लागल्या आहेत तिथं ह्याच्यासाठी, अनलोड लोड करत आहे। त्या गाड्या झाल्यानंतर अनलोडिंग करू, तर बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो आणि काय होतं ते। समोर गाडी लागली बघा मित्रांनो आपली, इथंच लावणार आहे बहुतेक। आता बहुतेक ह्या गाड्या झाल्यानंतर या समोर 2 गाड्या लागलेल्या दिसतात, त्याच्यानंतर बहुतेक खाली करतील। या साईडला पण गाड्या आहेत, भरपूर गाड्या आहेत। सगळा डोंगर आहे आजूबाजूला। समोरच्या साईडला, पलीकडच्या साईडला, त्या गाडीच्या समोरच्या साईडला खाली हे काय म्हणतात, लेबर लोकांचं घरं वगैरे। या साईडला पण त्यांचंच काहीतरी। मित्रांनो, 5:45 वाजलेत संध्याकाळचे, होत आली आहे गाडी। 10-15 मिनिटात होऊन जाईल। आता झाली नशीब, जरा डाऊट येतो होता होती का नाही, पण झाली। या 2 गाड्या भरत आहेत। हे मक्याच्या गाड्या लागल्यात। त्या साईडला पहिले पोल्ट्री होती वाटतं यांची, कोंबड्यांची, ते बंद झाले वाटतं सगळे। त्या साईडला इथं काटा आहे, काटा करायचा। आपल्या गाडीला 2 डिलिव्हरी होत्या, एक 20 गोण्या दुसऱ्या पार्टीला द्यायच्या होत्या। ती पार्टी डायरेक्ट इथंच आली आणि इथून घेऊन गेली। आपल्याला टेन्शन नाही काय आता, नाही तर परत तिथं जा, परत ते करा। 10 मिनिटात होईल की निघूयात। चिकमंगळूर काय 7-8 किलोमीटर असेल, लगेच जायचं। शेट जरा ऑइल वगैरे चेक करत, ऑइल पाणी, त्याच्यामुळे बॉनेट खोललं होतं। तर बघूयात आता किती वेळ लागतो मित्रांनो, आणि निघूयात मग। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आज दुसरा दिवस आहे, सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो। आलो आम्ही मिलमध्ये लोडिंगसाठी। कालच ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन आला होता की लोडिंगला जायचं, बहुतेक होईल म्हणून लोडिंग। सकाळी 6:30 वाजताच मिलचा माणूस आला पार्किंगला, त्यांनीच आम्हाला उठवलं। 2 जागी भरायचे, एक इंडस्ट्रियल एरिया आणि दुसरं गावातूनच आहे। इंडस्ट्रियल एरियामध्ये आलोय आम्ही, आता लावली गाडी। बऱ्यापैकी गाडी झाली भरून, मिलमध्ये आहे बघा। आणि आजच्या आजच गाडी लोड होणार आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही। आता बघू इथे किती वेळ लागतो, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल एरियात जायचं, गावात जायला लागेल। नशिबाने भेटली, कारण की पार्किंगला गाड्या पण नव्हत्या, आपलीच गाडी होती 12 टायरमध्ये, आणि 2 6 टायर होत्या, त्याच्यातले पण दोन्ही 6 टायर गेल्या।
आता पार्किंग सगळं मोकळच आहे, कुठलीच गाडी नाही. उद्या ईद असल्यामुळे बहुतेक सुट्टी पण असू शकते किंवा नसू पण शकते, पण नशिबाने आपलं झालं ते बरं. तर बघूयात आता किती गाडी झालं, किती वेळ लागतो. अजून नाश्ता वगैरे काहीच नाही झालं. मी तर तोंड हातपाय वगैरे पण नाही धुतला. आता पहिले फ्रेश होतो, नंतर बघूयात गाडी किती झालेत. कुंदन शेट गेलेत खाली, ते बघत आहेत, बहुतेक बाहेरच आहेत. हे बघा, कुंदन शेटनी आणलेत. नकली आहेत ते हार, पण असं रिअल असं वाटतात की मोगऱ्याचे खरंच फुल आहेत, पण ते नकली आहेत, पण दिसायला चांगलं वाटतात. तर जाऊयात, बघूयात मित्रांनो किती गाडी झाली ते. मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. निघालो आता गाडी भरून, म्हणजे 4-4:30लाच गाडी भरली आमची. आता पाणी घेण्यासाठी थांबलेलो आहे. बेरूचं पुढं आलो आहे जरा, तिथं 5 रुपयात पाणी भेटतंय, तर तिथं थांबलो आहे. कारण पाणी संपलं आहे, आता संपतच आलं आहे. म्हणजे एकाच दुसरी बाटली भरेल जास्तीत जास्त. आमच्या शेटला बघितलं, शेट पण आता दाढी बिडी वाढवत आहेत. तर बघा दाढी बिडी वाढवते, दाढी वाढवणार, स्टाईल करणार. बघा बघा, दाढी वगैरे वाढवणार आहे. गजरा बिजरा कसा आणलाय बघा, बिनवासाचा गजरा येतो, त्याला वास वगैरे काय. हा, मी फसलो रात्री. संध्याकाळचं त्यांनी आणून लावलं त्या दिवशी निघताना. गाडी चालवतो म्हणतो, पण फुलांचा वास कसा आहे ना. नंतर बघितलं, एका जागी थांबलो होतो, हात लावून बघितलं तर म्हटलो हे नकली आहेत फुलं सगळे. पाणी घेऊन निघत मित्रांनो, लवकर भरली म्हणजे कात्रजचाच माल आहे. आता उद्या पार्टीला फोन करू, बहुतेक सकाळीच खाली करतात. उशीर लागेल परवा दिवशी खाली व्हायला, कळलं आता उद्या फोन केल्यानंतर. पाणी घेऊयात मित्रांनो आणि निघूयात लगेच. मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेत. राणेबीरनूर इथे देवल हॉटेलला आता जेवण केलं, जेवण निघालो. आता कुठपर्यंत जाणार वगैरे नक्की नाही, पण 100% एक तर उत्तमची इथं, नाही तर डायरेक्ट हातर्गी. कारण की लवकर यात 11:15 वाजले, झोप काय लवकर येणार नाही, त्याच्यामुळं जेवढं जाता येईल तेवढं जाऊयात. आता कुठपर्यंत जायचं, शेट अजून जेवतच आहेत. माझं झालं आहे लवकर, म्हणून बाहेर आलो, म्हटलो व्हिडिओ एंड करावं. मित्रांनो, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल कधी गाडी आपली खाली होती, काय होते ते. तर आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.